आज दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांनी राडा करायला सुरुवात केली आहे। सकाळी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाड्याला घेरा घालून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर फोटो सुद्धा फाडण्यात आले आणि काचांवर जे कार्यकर्ते होते, जे नाराज लोक आहेत, त्यांनी हात सुद्धा मारले होते। आज आपण जर पाहिलं तर या नाराज कार्यकर्त्यांनी आता इथे राडा करायला सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा केली। एवढंच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी, काही इच्छुक उमेदवारांनी सुद्धा अंगावर पेट्रोल टाकून स्वतःचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। आता पोलिसांच्या तुकडे, विशेष तुकडे इथे आलेले आहेत। पोलिसांच्या खबरदारीमुळे कोणताही अनुचित घडला नाही। मात्र तरीही आपण जर पाहिलं तर रोष हा खूप आहे। सामान्य कार्यकर्त्यांना, महिला आहेत, पुरुष आहेत, सगळे करतात इथे रोष आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत पोलीस सुरक्षा वाढवलेली आहे। आरसीपी आम्ही लावलेली आहे। स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त त्यांचा अंतर्गत प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम। मंत्री खासदार यांच्या गाडीवरती आले होते, सगळ्यांच्या गाडीवरती काळं या ठिकाणी लावण्यात आलं, फोटो फाडण्यात आले। एका मिनिस्टरच्या गाडीवरती काळं लावलं जातं, त्यावरती पोलीस काय कारवाई करतात? पण त्यांच्या संदर्भात काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन नाही घेणार तर रॉकेल अंगावर होतं, त्यांच्या संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ काढून घेतलेलं आहे। माधव सर तुम्ही अर्ध येते त्यांना समजून योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे। आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे? किती जण आले? आरसीपी लावलेली आहे। माधव सर निश्चित आपण पाहतो की आरसीपी सुनील माने सर होते, तर इथे पोलिसांनी सुद्धा तगडा बंदोबस्त लावलेला आहे आणि ज्या काही लोकांनी या प्रकारे केलंय त्यांच्यावर निश्चित आता भविष्यामध्ये कारवाई होईल असंही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या पाठीमागे आताही या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात ज्या घोषणाबाजी आहे, गोंधळ आहे, महिलांच्या मागण्या काय आहेत किंवा तेही आपण जाणून घ्या। मात्र तोपर्यंत आपण जर पाहिलं तर हा दिवसेंदिवस या घडामोडी अशाच घडत आहेत। मी राम बुधवंत, नवरात्री मला म्हणतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, तुमचं आडनाव सांगा, तुमचा बी फॉर्म रेडी आहे साहेब। 2 वाजता काय म्हणतात मला साहेब, 2 वाजता म्हणतात की फॉर्म येतोय, फॉर्म भर लवकर। मी फॉर्म भरायला जायचं, मी भीक मागतो यांच्याकडनं, माझा बी फॉर्म द्या ना, माझा बी फॉर्म द्या ना। मी 25 वर्ष कष्ट केलं रस्त्यावर, माझ्या वार्डात कोणाच्या घरात जर
एक घर जर मला वाईट बोललं ना साहेब, मी जिंदगीभर काम नाही करणार साहेब. मला तेच म्हणायचं. सगळे एवढं साहेब, हालायचं दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले आणि आज तो कॉम्प्लेट बघा तुम्ही. यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा तिकीट दिलं. कार्यकर्त्यांच्या बायकांचं तिकीट दिलं. यांनी खरं बांगड्या घालावा, यांना तिकीट बांगड्या आम्ही सगळं देतो. यांनी तिथं बसावा. ताई बोला तुम्ही. ताई तुम्ही बोला, माहिती आहे बोला. घात केलं या लोकांनी, खूप घात केला. प्रशांत तुझंच तिकीट आहे, प्रशांत तुझंच आम्ही दुसऱ्या पक्षात जाताल म्हणून आम्हाला तिकीट तो इतका गोड बोलत होता. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. घात केला, खूप घात केला. त्यांना एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला. कोंडात घासाला आणि हिसकून घेतला. हे काय न्याय आला का? त्यांना मधीच करून टाकलेलं आहे. आणि पडून गेले आता. अरे गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता. गाडीच्या काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. आपण काय फक्त न्याय द्यायला आले. त्याच्या नाकात जेवला आणि त्यांच्या पायाला हे केलं. त्याची बायको दिली तर त्याने पाटील खाली समजलं. म्हणून करत होता तो एवढा खाय खाय. त्याला भेटत नव्हतं कुठं. त्याने त्याची बायको द्यायची. त्याला बोलवायचे अटकलेलं इथे पद्धतीनं पायाचा पाय घ्यायचा पाय. अरे मी पाय घ्यायचा पाय. मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा अनावर होणं. तासामध्ये तुम्ही आश्वासन दिलं का भाऊ? एका तासात तिकीट कसं काय झालं? मला उत्तर द्या भाऊ. एका तासात तिकीट कसं काय झालं? आलेलं तिकीट कोण केलं? आमच्या नेत्यावर अन्याय झालाय. मला मी काढू शकतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांचे शब्द पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं. सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढून कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एक वेळी संधी देणं अशक्य आहे. आणि त्यामुळे वर्ष झाली पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम शांत शांत. अरे तू कार्यकर्ते तू हिंदळा असं म्हणला असं ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबांच्या नातेवाईकाला द्यायचं होतं. शांत शांत. अरे तू कार्यकर्ते तू हिंदळा असं म्हणला असं ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबांच्या नातेवाईकाला द्यायचं होतं.